हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि या चॅप्टरच्या आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? आपण बघितले 6 क्लासेस ऑफ वर्टेब्रेटा. Subphylum Vertebrata is divided into 6 classes. They are Cyclostomata, then Pisces, then Amphibia, that we have saw in the last lecture. And in today's lecture we are going to see the remaining 3 classes: class Reptilia, class Aves and class Mammalia. राईट, मागच्या लेक्चरला आपण वर्टेब्रेटाचे 3 क्लास शिकून झाले होते आपले. सायक्लोस्टोमाटा म्हणजे चक्रमुखी, पायसेस म्हणजे मत्स्यवर्ग, आणि त्याच्यानंतर ॲम्फिबिया म्हणजे उभयचर. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या शिकून झाल्या होत्या, डायग्राम पण आपल्या बघून झाल्या होत्या. आजच्या लेक्चरला लगेचच आपण सुरू करूया विदाउट वेस्टिंग टाइम, तो म्हणजेच क्लास रेप्टिलिया. क्लास रेप्टिलियाच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा. यांना सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, आता ह्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा तुमच्या स्क्रीनवरती. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ एनिमल इव्होल्यूशन, these are the first true terrestrial animals with creeping movements. प्राण्यांची जेव्हा उत्क्रांती झाली त्या ड्युरेशन मध्ये पहिले भूचर म्हणजे जमिनीवरती असणारे प्राणी म्हणून यांना ओळखलं जातं. ते सरपटतात. क्रिपिंग मुवमेंट म्हणजे काय? सरपटणे. आणि म्हणून यांना रेप्टिलिया म्हणजे सरीसृप या गटात ठेवलं गेलं. सेकंड, दीज आर द कोल्ड ब्लडेड पॉइक्लोथर्म ॲनिमल्स. हे शीत रक्तीय प्राणी आहे, म्हणजेच वातावरणाच्या, हवामानाच्या तापमानानुसार यांच्या शरीरातलं तापमान बदलतं. थर्ड, दे क्रिप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. ते सरपटून चालतात. याचं कारण आहे त्यांचं शरीर संपूर्ण जमिनीला घासून चालतं. याचं कारण आहे त्यांचं शरीर त्यांच्या पायांवरती अधर वरती उचललं जाऊ शकत नाही. फोर्थ पॉइंट, द स्किन इज ड्राय अँड स्केली. यांचं शरीर हे कोरडं असतं आणि शरीरावरती खवले असतात. फिफ्थ, नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. यांच्या डोकं आणि त्यांचं जे धड आहे यांच्यामध्ये मान असते. म्हणजे मान हा इम्पॉर्टंट अवयव त्यांच्यामध्ये ऍड झालेला आहे. म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये नेक असते, जी जोडते कशाला? तुमचं हेड आणि ट्रंक या रिजनला. त्याच्यानंतर एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. बाह्य कर्ण हा त्यांच्या शरीरामध्ये प्रेझेंट नसतो. त्याच्यानंतर डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. यांच्या पायांना अंगुली आहेत, बोट आहेत, आणि त्या अंगुलींना नख सुद्धा आहेत. ठीक आहे, क्लॉज सुद्धा आहे. क्लॉज म्हणजे नख, डिजिट्स म्हणजे अंगुली. म्हणजे पायांना बोट आहेत आणि बोटांना नख सुद्धा आहेत. एक्झाम्पल यांचे टॉर्टॉइज, लिझार्ड, स्नेक, कासव, पाल आणि साप ही त्यांची उदाहरणं आहेत. बाजूला दिलेलं आहे बघा, वॉल लिझार्ड, पालीचं चित्र दिलेलं आहे. शेपटी आहे, स्केली स्किन आहे, ड्राय स्किन. त्याच्यानंतर लेग्स आहेत, लेग्सला क्लॉज सुद्धा डिजिट पण आहेत आणि डिजिटला क्लॉज सुद्धा आहेत. आईज सुद्धा प्रेझेंट आहे. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेप्टिलिया? ह्यांना रेप्टिलिया ह्या गटामध्ये ठेवलं जातं बिकॉज दे परफॉर्म अ क्रिपी मुवमेंट. क्रिपिंग मुवमेंट इज देअर. त्याच्यानंतर ह्या द स्किन ऑफ दिस रेप्टिलिया इज ड्राय अँड स्केली. शरीरावरची जी त्वचा आहे ती कोरडी आहे आणि ती खवल्यांनी आच्छादलेली आहे. देन द बॉडी इज हॅव्हिंग ट्रंक अँड हेड इज जॉईंट विथ अ नेक. त्यांचं डोकं आणि हे जे धड आहे हे मानेने जोडलं गेलेलं आहे. ट्रू टेरेस्ट्रियल फर्स्ट ॲनिमल यांना असं म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर यांना एक्सटर्नल इयर ॲबसेंट आहे, बाह्यकर्ण उपस्थित नाहीये. त्याच्यानंतर त्यांना जे काही लेग्स आहेत याला फिंगर्स म्हणजे डिजिट सुद्धा आहेत, आणि त्याच्यानंतर यांना क्लॉज सुद्धा आहेत म्हणजे नख सुद्धा आहेत. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स आपण बघितले यांचे, टॉर्टॉइज आहे, स्नेक आहे आणि वॉल लिझार्ड आहे. ठीक आहे, सो दिस इज द क्लास रेप्टिलिया. नेक्स्ट क्लास इज क्लास एव्स, पक्षी वर्ग. आता पक्षी वर्ग म्हणजेच बघा की हवेमध्ये संचार करू शकणारे. ठीक आहे,
आणि हवामध्ये संचार करू शकण्यासाठी यांची बॉडी तशी अडॅप्टेबल झालेली असते. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एव्हच्या? सी ऑन युअर स्क्रीन प्लीज. क्लास एव्हज. These vertebrates are completely adapted for aerial life. हे अशा प्रकारचे वर्टेब्रेट आहेत की जे हवेमध्ये संचार करण्यासाठी यांचं शरीर पूर्णतः अनुकूलित झालेलं आहे. सेकंड, these are warm blooded, that is homeotherms, म्हणजेच उष्ण रक्तीय. that is they can maintain their body temperature constant. जसं आपण वरती बघितलं की हे जे रेप्टिलिया आहे ते कोल्ड ब्लडेड आहे, म्हणजेच तापमानानुसार त्यांच्या शरीरातलं तापमान, रक्ताचं तापमान हे काय होतं, बदलतं. तर दुसरीकडं हे जे एव्हज आहेत हे उष्ण रक्तीय आहेत. दे हॅव कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. देअर बॉडी टेम्परेचर डू नॉट चेंज विथ द टेम्परेचर ऑफ द आउटसाइड एटमॉस्फियर. थर्ड, देअर बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज द एअर रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाइट. त्यांचं शरीर हे दोन्ही टोकांना, दोन्ही बाजूंना निमुळत झालेलं असतं, ज्यामुळे त्यांना हवेचा जो प्रतिरोध आहे तो टाळता येतो आणि सहज उडण्यासाठी शक्य होतं. फोर्थ, फोर लाइन्स आर मॉडिफाइड इनटू द विंग्स. डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल्स अँड बियर क्लॉज. बघा, यांचे समोरचे पाय जे आहेत यांचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे. पाठीमागचे पाय शाबूत आहेत आणि यांना अंगुली सुद्धा आहेत आणि यांच्यावरती नख सुद्धा आहेत. आणि पुढच्या पायांचं रूपांतर कशामध्ये झालं? पंखामध्ये, त्यांना उडण्यासाठी. फिफ्थ, एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फीदर्स. यांच्या शरीरावरती आच्छादन असतं आणि हे आच्छादन कशाचं असतं? फीदर्स म्हणजेच पंखांचं, पिसांचं. पिस, फीदर्स म्हणजे पिसे. नेक्स्ट, सिक्स पॉइंट, नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. यांचं डोकं आणि धड यांना जोडणारा भाग नेक म्हणजेच मान यांच्यामध्ये सुद्धा आहे. सेवन, जॉज आर मॉडिफाइड इनटू द बिक. यांचा जो जबडा आहे हा बिक म्हणजे चोचीमध्ये रूपांतरित झालेला आहे. म्हणून तुम्ही बघा, प्रत्येक जे एरियल लाईफ वाले एव्हज असतात म्हणजे जे पक्षी असतात त्यांना चोच हे तुम्हाला नक्कीच आढळून येईल. एक्झाम्पल आहे पीकॉक, पॅरेट, पिजन, डक, penguin, etc. Various examples are there. बघा, एव्हज यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? हे पूर्णतः एरियल लाईफ साठी मॉडिफाय झालेले ॲनिमल्स आहेत. हे उष्ण रक्तीय आहे, बाहेरच्या तापमानानुसार त्यांच्या शरीरातलं तापमान बदलत नाही. हे वॉर्म ब्लडेड आहे, त्यांचं एक कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर असतं. त्याच्यानंतर यांच्या शरीराचं जे धड आहे आणि डोकं आहे यांना जोडणारा जो रिजन आहे त्याला नेक असं म्हटलं जातं. यांच्या समोरचे पायांचं रूपांतर पंखामध्ये झालेलं असतं, जेणेकरून यांना उडण्यासाठी सोपं जातं. पाठीमागचे पाय आहेत त्यांना डिजिट्स म्हणजे अंगुली आहेत आणि यांना नख सुद्धा आहेत म्हणजे क्लॉज सुद्धा आहेत. यांच्या शरीरावरती जे आवरण आहे ते फीदर्सने आच्छादलेलं आहे म्हणजे पिसांनी आच्छादलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत यांना जॉ जे आहे त्यांचं जबडा जो आहे तो बिक मध्ये त्यांचा कन्व्हर्टेड झालेला आहे म्हणजे यांना चोच असते. तर मग यांची उदाहरणं काय काय? उदाहरणं आहेत पीकॉक, मोर, पॅरेट, पोपट, पिजन, कबूतर. व्हेरियस एक्झाम्पल्स आर देयर. So this is the characteristics of class aves. And the last class of these vertebrata and this chapter animal classification is class Mammalia, म्हणजेच सस्तन प्राणी. ठीक आहे. आता हे मॅमेलिया काय असतात, काय असतात त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स? प्लीज अगेन सी ऑन युअर स्क्रीन. क्लास मॅमेलिया. Presence of mammary glands is the typical character of mammalia. मॅमेलिया म्हटलं की त्यांच्याच मॅमरी ग्लँड्स असतात. मॅमरी ग्लँड्स म्हणजे दुग्ध ग्रंथी. हे प्राणी त्यांचे जे काही बाळ असतात त्या जन्माला आलेले त्यांना पालन पोषण करण्यासाठी, वाढवण्यासाठी यांच्यामध्ये दुग्ध ग्रंथी असतात म्हणजे हे दूध पाजून त्यांचं पालन पोषण करत असतात. सेकंड, these animals are warm blooded. उष्ण रक्तीय हे प्राणी आहे. बॉडी इज डिवायडेड इनटू द हेड, नेक, ट्रंक अँड टेल. यांचं शरीर जे विभागलेलं आहे ते आहे डोकं, त्याच्यानंतर मान, ट्रंक, धड आणि शेपूट अशा यांच्या शरीरामध्ये भाग असतात. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज और हूव्स. आता बघा यांचे जे डिजिट्स आहेत प्राण्यांच्या
एक्झाम्पल्स नुसार यांचे जे काही शरीराची जी बोट आहेत, पायांची जी बोट आहेत, यांच्यावरती बघा मानवाच्या बाबतीत त्यांच्यामध्ये नेल्स असतात. पक्ष म्हणजेच काही मॅमल जे आहेत त्यांच्या पायांची जी बोट आहेत त्याच्यावरती क्लॉज म्हणजे नखर असतात. आणि काही प्राण्यांमध्ये तर हूव्ज असतात. हूव्ज म्हणजे खूर म्हणतात याला. हूव्ज म्हणजे खूर. त्यांच्यामध्ये काय असतात? खूर असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर ऑर फर. यांच्या शरीरावरती जे आच्छादन असतं ते केसांचं आवरण असतं किंवा फर असतं, म्हणजेच दाट पिसांचं आवरण असतं, लेदर सारखं. एक्झाम्पल एलिफंट, ह्युमन, कँगारू, डॉल्फिन, बॅट ही त्यांची काही उदाहरणं आहेत. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स मॅमेलियाची आहे ती म्हणजेच प्रेझन्स ऑफ मॅमरी ग्लँड. दुग्ध ग्रंथी या प्राण्यांच्या फिमेल मध्ये प्रेझेंट असतात. मग जेव्हा ह्या बर्थ देतात फिमेल्स, तेव्हा त्या त्यांच्या बाळांना दूध पाजतात आणि मोठं करतात. ठीक आहे. ही त्यांची स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे मॅमल्सची. त्याच्यानंतर दुसरा, दे आर वॉर्म ब्लडेड. हे उष्ण रक्तीय प्राणी आहेत, म्हणजेच हे शरीराचं तापमान यांच्या कॉन्स्टंट आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की ह्युमन बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते 37 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट आहे. आपलं शरीर ह्याच टेम्परेचरमध्ये काम करतं. ह्यापेक्षा जास्त जर तापमान झालं तरी सुद्धा ते आपली बॉडी सहन करत नाही. आपण याला ताप आला असं म्हणतो, टेम्परेचर चढलं असं म्हणतो. तो लवकर उतरणं गरजेचं असतं, नाहीतर तो मेंदूमध्ये पोहोचतो आणि मग तो डेथचं सुद्धा कारण बनतो. बरोबर आहे ना. म्हणजेच आपली बॉडी टेम्परेचर 37 डिग्री मध्येच काम करते. आता हे 37 पेक्षा कमी झालं तरी सुद्धा तेच निस्तेज शरीर होणं, टेम्परेचर कमी होणं हे मृत्यूचं लक्षण असतं. त्याच्यामुळे ना टेम्परेचर 37 पेक्षा जास्त पाहिजे ना ते कमी पाहिजे. ते 37 डिग्रीला कसं असतं, मेंटेन असतं ह्युमनचं. म्हणजे हे सगळ्याच्या सगळ्या मॅमलियनच्या बाबतीत ते टेम्परेचर कसं आहे, मेंटेन आहे प्रत्येकाच्या बॉडीचं. त्याच्यानंतर ह्यांच्या शरीरावरती पाय, हातपाय आहेत आणि यांचं जी काही अंगुली आहेत, जी काही बोट आहेत, यांच्यावरती क्लॉज असतात किंवा हूव्ज असतात किंवा नेल्स असतात. ह्युमनच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे आपल्याला बोट सुद्धा आहे हातापायांना आणि त्यांच्यावरती नख आहेत. काहींच्यावरती नखर म्हणजे क्लॉज असतात तर काहींच्यावरती हूव्ज म्हणजे खूर असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं जे एक्झोस्केलेटन आहे म्हणजे शरीराची जी बाह्य त्वचा, बाह्य आवरण आहे वरती, तर हे कसं आहे, तर याच्यावरती एक तर हेअर्स असतात. जसं ह्युमन बॉडीमध्ये आपली पूर्ण त्वचा जी आहे ती केसांनी आच्छादलेली आहे. भलेही त्याची संख्या विरळ आहे, काहींमध्ये ती जास्त आहे, काहींमध्ये खूप कमी आहे, पण ती आहे. बरोबर आहे ना. म्हणजे त्याने आच्छादलेलं आहे. आणि काहींच्या शरीरावरती फर असतं. त्याच्यानंतर हे जे ॲनिमल्स असतात ते यांच्या शरीराचं जे काही भाग आहे ते आहे हेड, नेक, ट्रंक अँड टेल. म्हणजे डोकं, मान, धड आणि शेपूट हे त्यांचे प्रॉमिनंट काही भाग आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर याची उदाहरणं आपण बघितली. इलिफंट हे दिस इज द जायंट ॲनिमल ऑफ द क्लास मॅमेलिया. ह्युमन, कंगारू, डॉल्फिन हे सुद्धा उदाहरण याच्यामध्ये येतं. डॉल्फिन हा सस्तन प्राणी आहे. तो जरी पाण्यात राहत असला तरी डॉल्फिन हा कशामध्ये येतो, मॅमेलियामध्ये येतो, कारण याला दुग्ध ग्रंथी आहे. रिमेंबर, दुग्ध ग्रंथी आहे. So this is the characteristics of class Mammalian, right? So what we see in this lecture up till now, we see the class Reptilia, class Aves and class Mammalia. हे तीनच क्लास आपले उरलेले होते. या तिन्ही क्लासचा आपण 1 by 1 कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केला. आता बघा, वर्टेब्रेटाच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना त्या जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला पहिले 4 क्लास जे दिसतील ते कोल्ड ब्लडेड आहेत, शीतरक्तीय आहेत. तर पुढचे जे 2 क्लास आहे म्हणजे एव्स आणि मॅमेलिया हे वॉर्म ब्लडेड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर या प्रत्येकाची जी स्किन आहे ती ट्रिप्लोब्लास्टिक आहे. म्हणजेच आउटर लेअर इज एक्झोडर्म, मिडल लेअर इज मेझोडर्म अँड इनर लेअर इज एंडोडर्म. अशा 3 प्रकारच्या स्किन यांचं शरीर आच्छादलेलं आहे. ह्युमन बॉडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर वी आर ट्रिप्लोब्लास्टिक आणि आपले जे तळ हात आणि तळ पायाची जी त्वचा आहे
तर ती 6 लेयर्स पासून बनलेली आहे. म्हणून आपलं हे तळहात आणि तळपाय जास्त टेम्परेचर किंवा थंडी सहन करू शकतात. आलं लक्षामध्ये? लवकर हे यांना जाणवत नाही. बाकीची जी स्किन आहे ती ट्रिप्लोब्लास्टिक 3 लेअर पासूनच बनलेली आहे. आणि त्यातल्या त्यात बोलायचं झालं तर ह्या पूर्ण सजीव सृष्टीमध्ये जो सगळ्यात इंटेलिजंट प्राणी मानला जातो, जो बुद्धिमान प्राणी मानला जातो, ज्याचा मेंदू खूप जास्त विकसित आहे असा प्राणी मानला जातो, तर तो आहे ह्युमन. राईट? आणि बघा इतक्या साऱ्या कॅरेक्टरिस्टिक आपल्यामध्ये नसून, म्हणजेच आपल्यामध्ये वाघासारखी चपळता, त्याच्यासारखी डेअरिंग नाहीये, आपल्यामध्ये चित्त्यासारखा वेग नाहीये, आपल्यामध्ये हत्तीसारखी शक्ती नाहीये, पण तरी सुद्धा हा जो ह्युमन आहे हा फक्त आणि फक्त त्याच्या बुद्धीच्या जोरावरती त्याने इतर सगळ्या सजीव सृष्टीतल्या सजीवांवरती मात केलेली आहे. आणि तो विज्ञानाची कास धरून दिवसेंदिवस प्रगतिक्रांत करत आहेत, पदक्रांत करत आहेत. पण ह्याच्या सोबतच तो पोल्युशन सुद्धा करत आहे, ही गोष्ट विसरून चालता येणार नाही. मग ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये आतापर्यंत आपण संपूर्णच्या संपूर्ण ॲनिमलचं क्लासिफिकेशन बघितलं. काय काय बघितलं, त्याच्यामध्ये काय काय कॅटेगरीज आहे ते आता तुम्हाला अभ्यास करायचे आहे. आजच्या लेक्चरचं तुमचं होमवर्क आहे की तुम्हाला क्लास रेप्टेलिया, क्लास एव्स आणि क्लास मॅमेलिया यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आहेत, यांचे तुम्हाला डायग्राम्स काढायचे आहेत आणि ह्यांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ह्या नोटवरती आपला हा चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन संपला. ह्याचे एक्सरसाइज तुम्हाला करायला घ्यायच्या आहेत. पुढच्या लेक्चरला आपण भेटणार एक नवीन चॅप्टर घेऊन. ठीक आहे? तो नवीन चॅप्टर मे बी पार्ट फर्स्टचा असू शकतो, पार्ट सेकंडचा असू शकतो, ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये समजेलच. तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.